अरे कोरोना नावाचा रोग आला, माणसं घाबरली, कोरोना योद्धा नावाचे पुरस्कार जाहीर झाले. पण 1857 साली पुण्यामध्ये प्लेग नावाचा एक रोग आला होता. संसर्गजन्य रोग होता. माणूस माणसाच्या जवळ यायला घाबरत होता. अशा काळात स्वतःचा मुलगा जो मिलिटरी दवाखान्यामध्ये सर्व्हिसला होता, त्या यशवंत नावाच्या पोराला, त्या दत्तक घेतलेल्या सुपुत्राला माघारी बोलवलं, पुण्यामध्ये दवाखाना टाकायला लावला आणि प्लेगमध्ये रोगामध्ये असणाऱ्या लोकांची सेवा करायला लावली. 1857 साली जिथं माणूस माणसाच्या जवळ जात नव्हता, तिथं माझी माय, तिथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकाच्या लेकराला खांद्यावर घ्यायच्या, रोगातलेल्या मुलाला खांद्यावर घ्यायच्या, कडेवर उचलून घ्यायच्या, दवाखान्यापर्यंत न्यायच्या, त्याला स्वतःच्या हातानं घास भरवायच्या. 18व्या शतकात जर सगळ्यात मोठी समाजाची सेवा कुणी केली असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केली, हे आम्हाला मान्य करावं लागेल. देवदूत झाल्या, आरोग्यदूत झाल्या, योद्धा झाल्या, सेवा करत राहिल्या. 1857 साली त्याच रोगानं थैमान माजवलं आणि शेवटी त्याच रोगानं कवटाळून घेतलं, पण थांबल्या नाही.